दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर सोशल मीडियावर एका मागून एक नवीन मोहिमा समोर येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी नंतर आता आणखी एक नाव देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. आरक्षण हटाव आंदोलन म्हणजेच RHA, रिझर्वेशन हटाव आंदोलन. अवघ्या काही दिवसातच लाखो फॉलोअर्स, हजारो शेअर्स आणि या विषयावर सुरू झालेली जोरदार चर्चा. पण हा नेमका कोणता उपक्रम आहे, त्यांची मागणी काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात खरंच आरक्षण रद्द करता येऊ शकतं का? संविधान याबद्दल काय सांगतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत आणि तथ्यांच्या आधारे माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सध्या इंस्टाग्रामवर रिझर्वेशन हटाव आंदोलन किंवा RHA नावाचे एक अकाउंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर या पेजची लोकप्रियता झपाट्याने वाढल्याचं दिसून आलं. अल्पावधीतच या पेजला लाखो लोकांनी फॉलो केलं आणि त्यामुळे आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी आला. याशिवाय रिझर्वेशन रिमूव्हल संघ RSS या नावानेही आणखी एक अकाउंट सुरू करण्यात आला आहे. मात्र त्याची लोकप्रियता तुलनेने कमी असल्याचं दिसत आहे. आता प्रश्न असा पडतो की या आंदोलनाची नेमकी भूमिका काय आहे? तर RHA कडून मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जातीच्या आधारावरील आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड ही केवळ गुणवत्ता किंवा मेरिटच्या आधारावर व्हावी. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी. आरक्षण धोरणाची ठराविक कालावधीनंतर समीक्षा करण्यात यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेगळ्या प्रकारच्या सहाय्याचा विचार करावा. जाती आधारित राजकारण कमी व्हावं आणि समान स्पर्धेचं वातावरण निर्माण व्हावं. या सर्व मुद्द्यांवर RHA त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे भूमिका मांडत आहेत. त्यांच्या अकाउंटवर या विषयासंदर्भातील अनेक पोस्ट प्रकाशित करण्यात आले आहेत. मात्र या चर्चेची दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. देशातील अनेक सामाजिक संघटना, अभ्यासक आणि नागरिकांचं मत आहे की भारतात सामाजिक आणि शैक्षणिक विषमता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि इतर वंचित घटकांसाठी आरक्षण ही आजही आवश्यक व्यवस्था आहे. त्यामुळे आरक्षणाच्या समर्थनातही मोठा वर्ग उभा आहे. यामुळे सोशल मीडियावर या विषयावर दोन वेगवेगळ्या भूमिका स्पष्टपणे दिसत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकारला खरंच आरक्षण रद्द करता येईल का? याचं सरळ उत्तर आहे नाही. हे इतकं सोपं नाही. भारतातील आरक्षण ही केवळ सरकारची योजना नाही, तर ती भारतीय संविधानातील विविध तरतुदींवर आधारित व्यवस्था आहे. त्यामुळे कोणतंही सरकार एकतर्फी निर्णय घेऊन आरक्षण पूर्णपणे रद्द करू शकत नाही. आरक्षण व्यवस्थेत मोठे बदल करायचे असतील तर त्यासाठी घटना दुरुस्ती, संसदेतील प्रक्रिया आणि अनेक घटनात्मक टप्पे पार करावे लागतात. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन परीक्षणाचाही विषय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा विषय केवळ सोशल मीडिया ट्रेंड किंवा ऑनलाईन मोहिमेपुरता मर्यादित नसून तो संविधान, कायदा आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावर आंदोलनाची लोकप्रियता वाढली असली तरी प्रत्यक्षात आरक्षण व्यवस्थेत बदल करणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि घटनात्मक प्रक्रिया आहे. तर मंडळी, सध्या चर्चेत असलेलं आरक्षण हटाव आंदोलन हे सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत असलं तरी त्याच्या मागण्या, त्यावरील समर्थन आणि विरोध तसेच संविधानातील तरतुदी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे? आरक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार व्हावा असं तुम्हाला वाटतं का, की सध्याची व्यवस्था कायम राहणं गरजेचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.